टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणचे जे विद्यार्थी आहेत ते सर्व या ठिकाणी आपण पाहू शकता विश्रामबाग चौकात एकत्र झालेले आहेत। तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी वाढवण्याचा लढा सुरू आहे। आपल्यासोबत स्वतः तुकाराम महाराज आहेत। मला सांगा, राज्य सरकारला तुम्ही काय शेवटचा अल्टिमेटम देताय आणि काय तुमची चर्चा झाली? ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांना माझी विनंती आहे, त्यांना सातत्यपूर्वक आम्ही गेले 12 तारखेला असेल किंवा अनेक वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत। तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केली की मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1,18,000हून अधिक मुलं त्या ठिकाणी कामावरती घेतलेले आहेत। पण 6 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर प्रत्येकानं आता घरी जायची प्रतीची वेळ परत निर्माण झालेली आहे। तर आम्ही त्यांना विनंती केली की 6 महिने शिकून ही मुलं काय करणार, तर त्या अनुषंगाने आपण त्यांना पुन्हा आहे त्या ठिकाणी मुदतवाढ द्यावी, त्यांचा विचार करावा, अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवली। आणि त्याच अनुषंगाने वेगवेगळे आंदोलनं जिल्हाधिकारी असेल, SP ऑफिस असेल, अनेक ठिकाणी आमदार असतील आणि अनेक मंडळी रस्त्यावरती देखील उतरून मोर्चे देखील त्या ठिकाणी केलेले आहेत। पण त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने याच्यामध्ये एक दुवा म्हणून माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब जेव्हा जत ह्या दौऱ्यावरती आले ते माननीय गोपीचंद पडळकर साहेब स्वतः ते आणि पापा जे सगळेच मंडळी त्या ठिकाणी आले, त्यावेळेस आमच्या मठावरती देखील त्यांना येण्याचा योग प्राप्त झाला। तिथून लातूरला गेले, 1 तासभर त्या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांना आमची व्यथा सांगितली की काय पद्धत आहे किंवा काय नाही। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका, मुलांचा जो प्रश्न आहे तो 100% मार्गी लागेल आणि त्या पद्धतीच्या आम्ही योजना ज्या आणल्या त्या कुठं बंद होणार नाही, त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू। त्यांनी जसा शब्द दिला तर त्या पद्धतीने त्यांनी पूर्णत्वाकडे नेला आणि 2 ते 3 दिवसापाठी मग आम्ही फोन केला त्यांना की साहेब आमच्या कामाचं काय झालं। तर त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये तुमचं मार्गस्थ लागेल, तुम्ही काही काळजी करू नका असं सांगितल्यानंतर आम्ही 2-3 दिवस पुन्हा थांबलो आणि 2-3 दिवसानंतर पुन्हा आम्ही त्यांना सांगितलं की आता परत साहेब आता फोन करणं बरोबर नाही, एक एवढी मोठी व्यक्ती आहे त्यांना फोन करणं बरोबर नाही, म्हणून आम्ही आमचे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणातले रायगड जिल्ह्यातले पदाधिकारी त्या ठिकाणी पाठवले। मी स्वतः जाणार होतो, तुम्ही याची काही आवश्यकता नाही। मग त्या ठिकाणी मुलं गेली आणि त्यांना भेटून त्यांना विचारलं की बाबा आमच्या कामाचं काय झालं। तर त्यावेळेस त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं उत्तर आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं की येणाऱ्या 4 तारखेपर्यंत आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये जो विषय आहे तो 100% JR त्या ठिकाणी गेला, तुम्हाला कुठेतरी सकारात्मक दृष्टीतून मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चांगलं पॉझिटिव्ह दिलेले आहेत, एकनाथजी शिंदे साहेबांनी पॉझिटिव्ह सांगितलेले आहेत आणि अजित पवार साहेबांनी पॉझिटिव्ह सांगितले, तुमचं काम 100% मार्गी लागेल, तरुण मुलांनी कुठेही आंदोलन करण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तरी देखील आम्ही त्यांच्या गोष्टीशी सहमत आहोत, पण तरी देखील आम्ही त्याची वाट 4 तारखेपासून बघतोय। पण 4 तारखेपासून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सायंकाळी 5 वाजता देहू या ठिकाणावरून जे जगाचे जगद्गुरू श्रीमंत तुकाराम महाराजांची बीज आणि वैकुंठ गमन सोहळा प्रत्येक वर्षी असतो, ते 16 तारीख ह्या महिन्यामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही देहूमध्ये 4 तारखेला त्या ठिकाणी जमणार आहोत। जर आमचा JR निघाला तर त्या ठिकाणी एक आनंद उत्सव साजरा करू। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि भरतशेठ गोगावले साहेब यांच्या सगळ्यांचे फोटो त्या ठिकाणी दूध अभिषेक करू आणि एक आनंद उत्सव साजरा करू की ह्या मुलांना तुम्ही पुन्हा भाकरीच्या ठिकाणी लावलात। आणि जर समजा JR नाही निघाला आणि जर आमचं सरकार कुठे विचार करत नसेल आणि आमचं कुठं जर फोरकळ करत असेल तर आम्ही 100% जे मुलं तरुण मुलं आहेत त्यांच्या हातामध्ये टाळ झेंडा हातामध्ये घेऊन मुंबईच्या दिशेनं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दत्त स्वरूपामध्ये भेटण्यासाठी अगदी शांत आणि संयमी पद्धतीनं न दंगा करता सरकारच्या विरोधात कुठल्याही घोषणाबाजी न वेगळं करता एक शांत आणि संयमी त्यांना भेटून आमचं काय करता बघा अशा पद्धतीची एक भावनिक साज घालण्यासाठी मुंबईच्या दिशेनं आम्ही 4 तारखेला सायंकाळी 5 वाजता देहू आळंदी म्हणजे देहूमधून मुंबईच्या दिशेने जाणार आहोत। माझी सर्व मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणातल्या सर्वांना विनंती आहे की आपण लाखोच्या संख्येनं येण्याची तयारी आपली सर्वांनी त्या ठिकाणी ठेवायची आहे। जर समजा आपणाला ह्या लढ्यामध्ये जर त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं तर सर्वांनी आनंद उत्सव साजरा करू आणि पत्र प्राप्त नाही झालं तर मुंबईच्या दिशेने चालत जाऊ। नक्कीच आपण पाहू शकता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या या मागण्याचा सकारात्मक विचार करावा अशी मागणी तुकाराम महाराज यांनी केलेली आहे। मागणी जर मान्य झाली तर जल्लोष, नाही मागणी मान्य झाली तर आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि राज्य सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे 4 तारखेला आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर देहू येथून सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यासोबत आम्ही मुंबईच्या दिशेने वाटचाल करू आणि त्या ठिकाणी राज्य सरकारला आम्ही जाब विचारणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.